जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भाजपा शिवसेना आरपी महायुतीच्या उमेदवार सौ कमला एकनाथ देशपांडे विशाली कमाल चिंद्रन पंचायत समितीचे उमेदवार अंकुश आदिवासी बांधव आणि अल्पसंख्या ही आमच्या पाठीशी, कारण मोदीजींचा विश्वास सबका साथ सबका विकास आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही भारतीय जनता पार्टी मतदान मागतो. कारण सर्वांगीण विकास केलेला आहे भारतीय जनता पार्टीने. आपल्या महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीला उचलून घेतल्या का गोर गरीब जनतेला धान्य असो अनेक सुविधा असो त्यांना रोजगार देण्याच्या असू द्या, या सगळ्या सुविधा त्याही देशापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आपले लोकनेते रामशेठ साहेब, आपले पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, अरुण शेठ साहेब सांगतात कुठल्याही गावाला विकास पाहिजे आम्हाला कळवा. आमच्याकडे भरपूर विकास कामांची निधी पडलेली आहे. आज जलजीवन मिशन आपल्या वाकडीमध्ये 2.5 कोटीचं काम केलेलं आहे, चालू आहे. आज 4 अंतर्गत रस्ता 2.5 कोटीचं काम विकास आपण वाकडीमध्ये केलेलं आहे. मी ग्रीन वॉशे माता भगिनीना आणि इथल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करेन, आपल्या कॉलनीचा विकास करण्यासाठी जे आपले गावचे सातत्याने मेहनत करणारे, मग नामदेव जमदाडे असो, नरेश पाटील साहेब असो, जे जे अपेक्षित कामं असतील त्यांना सुचवा. त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचं स्वप्न तुमचा साकार करू. और अंकुश भाव वाकड़ी ग्रीन एकल सोसाइटी की तरफ से हम लोग आपको शुभकामनाएं देते हैं. आपका सपोर्ट हमारे तरफ से रहेगा, इसका आश्वासन दे सकते हैं. और हमारे यहाँ से नरेश पाटिल साहब और जमदाड़े जी हम लोग को सपोर्ट में है ही. उनके थ्रू हम लोग हमारे सारे जो भी कंप्लेंट्स है हम आपके तरफ पहुंचाते रहते हैं. और हमारे दादा भी है, उनके थ्रू भी है. अल्पसंख्याक आम्हाला हा रोड मंजूर करण्यात आलेला आहे 15 लाखाचा निधी. बरोबर. दुसरी गोष्ट, आम्हाला स्मशानभूमीसाठी 7 लाख रुपये आमदार साहेब आम्हाला अनुदान दिलं होता. भारतीय जनता पार्टीचा त्यामुळे आम्ही भाजप पक्ष हा पूर्वीपासून आम्ही साहेबांच्या पाठीशी आहेत. आम्ही ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावरती लढवत आहोत आणि नुसते लढवत नाही तर 100% जिंकून देखील येणार आहोत. आम्ही नुसते बोलत नाहीत तर आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून वाकडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये आम्ही जवळजवळ 2 ते 2.5 कोटीची निधी आणून ही सर्व कामं पूर्णत्वास आणलेली आहेत आणि अजून देखील काही कामं येणार आहेत. आणि विरोधकांना फक्त एवढंच सांगायचं आहे मला का ते मत कुठल्या मुद्द्यावर मागतात. विकासाची कामं वाकडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये 0, एकही काम त्यांनी आणलेलं दाखवला, एकही काम त्यांनी आमच्या ग्रामपंचायत केलं. जे पण कामं केलेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून देखील ही वाकडी गावात झालेली आहेत. आणि विरोधकांना फक्त मुद्दा कुठलाच नाही, फक्त आम्ही काय केलं नाही हे सांगायसाठी ते फिरतात. जो रेशन भेटतो महिन्याला 5 किलो, तसंच आमच्या आदिवासींना 100 रुपये मिळत नव्हते, पण त्या मोदी साहेबांनी आम्हाला 25 किलो धान्य व 10 किलो गहू देते, तो म्हणजे मोलाचा. तसंच 1500 रुपये ज्या बायकांना नको असतील त्यांना नकोच, पण जे आम्हाला 1500 रुपये आदिवासींना मिळतात त्याच्यामध्ये आम्ही पुरेसे आहोत.